ऊस गाळप हंगामात ऊस घातलेला होता आणि जानेवारीपासून त्या साखर कारखान्याने या सर्व शेतकऱ्यांना ऊसाचं बिलच दिलेलं नव्हतं. ह्या शेतकऱ्यांनी माझा नंबर असाच की बाबा जावा तुम्ही सुहास पाटील सरांकडे, तुम्हाला त्या साखर कारखान्याचं ऊस बिल मिळवायचं असेल, असा नंबर काढून हे सगळे शेतकरी बांधव गेल्या 3 दिवसापूर्वी माझ्याकडे उजनी येथे घरी आले आणि तिथं आमची सविस्तर चर्चा झाली आणि त्या शेतकऱ्यांची सगळ्यांची यादी तयार केली आणि मी त्या सदर साखर कारखान्याला मी तिथूनच व्हॉट्सअपवर ती लिस्ट पाठवली. साखर आयुक्तांना पण मी सांगितलं की साहेब, आज ह्या भागातील शेतकरी पाठीमागचा ऊस घालून त्याला जर 7-7 महिने ऊसाचं बिल जर मिळत नसेल तर आज ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय. आणि यावर सदर साखर कारखान्याने लागलीच 2 दिवसात त्या सर्व शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल दिलं. त्यामुळं शेतकरी आनंदित झाला. त्याचं कारण काय की 7 महिन्यापासून शेतकरी त्या ऊसाच्या बिलासाठी वंचित होता आणि ते बिल माझ्या माध्यमातून आज त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. म्हणून त्या सर्व शेतकऱ्यांनी आज कनेरगावला मला बोलवून माझा सन्मान केला, माझा सत्कार केला. त्याबद्दलही मी या सर्व शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी मी ऋणात राहीन आणि जिथं कुठं शेतकऱ्यांच्या जिथं अडचणी असतील तिथं अडचणीला मी ओ म्हणून हाक द्यायला कायमस्वरूपी तयार असणार आहे. एवढंच मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आश्वासन देतो. आणि कारखानदारांना सुद्धा मी या बाईटच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची ऊसाची बिलं तटवू नका आणि त्यांना छळू नका. कारण का शेवटी शेतकरी हा इतका आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि शेतकऱ्याला बांधावर सारखा संघर्ष करावा लागतोय. म्हणून कारखानदारांना सुद्धा या माध्यमातून मला सांगणं आहे की शेतकरी भावांना तुम्ही जर जपलं तरच उद्या भविष्यात तुमची साखर कारखानदारी पण चालणार आहे. म्हणून येत्या चालू हंगामाच्या बाबतीत सुद्धा ऊसाचा दर तुम्ही किती देणार हे जाहीर करूनच चालू हंगामाची ऊसतोड तुम्ही सुरुवात केली पाहिजे. एवढंच मी कारखानदारांना या माध्यमातून सूचित इशारा देतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद.